तर अंजली भारती विरोधात मीरा भाईंदरमध्ये भाजप महिला आघाडी आक्रमक झालेली होती। अंजली भारती विरोधात कनकिया पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली। कठोर कारवाई करण्याची भाजप महिला आघाडीनं मागणी यावेळेला केली आहे। महिला अंजली का निषेध 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 निषेध। तर अंजली भारती विरोधात भाजपच्या महिला आघाडीनं तक्रार केलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर अंजली भारती वक्तव्य प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून गंभीर याची दखल घेण्यात आलेली आहे। अंजली भारतीवर कारवाई करण्याचे भंडारा पोलिसांना निर्देश देण्यात आलेत। भंडारा पोलिसांकडून अंजली भारतीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। आक्षेपार्ह वक्तव्यावरती तात्काळ कठोर कारवाई करावी महिला आयोगानं निर्देश दिलेले आहेत। दरम्यान भंडाऱ्यात गायिका अंजली भारतीकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत अत्यंत गलिच्छ वक्तव्य करण्यात आलेलं आहे आणि ती अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका करणं हे अत्यंत चुकीचे आहे। राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून भंडारा पोलीस अधीक्षक आणि भंडारा जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत या संपूर्ण घटनेचे चित्रफित आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। व्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ काढून टीका करत असताना ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तर कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणाने कारवाई केली जाईल। तर संभाजी भिडे हे समाजाला लागलेली कीड आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी भिडेंवरती ही टीका केल्याचं पाहायला मिळतंय। भिडेंनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून आता संभाजी भिडेंवर ही टीका केली आहे। पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, देशाला लागलेली कीड अशी टीका भिडेंनी केली। भिडे अतिशय खालच्या दर्जाचा नीच अशिक्षित असा इसम आहे, म्हणजे ज्याची लायकीच नाही, ज्याला काही समजतच नाही असा भिडे पवार साहेबांबद्दल बोलतो। आणि बोलू नये पण आमच्याच काही लोकांनी भिडेला चढवला। पण भिडे ही समाजाला लागलेली कीड आहे हे मी आज नाही 20 वर्षापासून बोलतोय। भिडे ही विकृती आहे आणि ही विकृती समाजाने पोसता कामा नये असं माझं मत आहे। तर नितेश राणेंचे समर्थक मनीष दळवींची अचानक निवडणुकीतून माघार पाहायला मिळते। सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळामध्ये ही मोठी खळबळ माजवणारी बातमी पाहायला मिळते। वेंगुर्ले आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो। तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। तर आता बातमी आहे रायगड जिल्ह्यामधून। महाड तालुक्यातील धामणे पंचायत गणामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल जाधव बिनविरोध निवडून आलेले आहेत। अर्ज माघारीच्या अंतिम क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणेश खामकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। एकाच गावातील 2 उमेदवार असल्यानं आमच्या विनंतीला मान देऊन गणेश खामकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं मी त्यांचे आभार मानतो असं मंत्री गोगावले यांनी म्हटलं। विधानसभेमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये गणेश खामकर हे पंचायत समितीचे उमेदवार उभे राहिले होते, परंतु आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एका गावातले 2 उमेदवार असल्यामुळे त्यांनी ते माघारपाळी घेतलेली आहे आणि आमचे उमेदवार अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याबद्दल मी खामकरांना पण धन्यवाद देतो आणि अनिल जाधवांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि तमाम तिथल्या जनतेलाही धन्यवाद देतो। तर राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेत। अमित ठाकरेंच्या पत्राचा उल्लेख करत अंमलबजावणीचे आदेश देण्यात आलेत। शासकीय, खासगी तसंच ICSE, CBSE, IB या सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी सक्ती जी आहे ती असणार आहे। मात्र अनेक नामांकित खासगी शाळा आजही या निर्णयाकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलं होतं। याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंनी शासनाकडे थेट निवेदन सादर करत मराठी भाषेच्या सक्तीची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती। त्यांच्या निवेदनाची दखल घेत शासनानं संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर मीरा भाईंदरमध्ये मराठीचं महापौर करा अशी मागणी मराठी एकीकरण समिती आणि मनसेनं केलेली आहे। मराठी महापौर झाला नाही तर येत्या 2 तारखेला उग्र आंदोलन करू असं निवेदन मराठी एकीकरण समिती आणि मनसेनं पोलीस उपायुक्तांना दिलं आहे। आता मराठी महापौर ही जी चर्चा सध्या शहरामध्ये सुरू आहे आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षीय एक मागणी आम्ही लावून धरली आहे। आमच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उबाठा आणि काँग्रेस आणि इतर सर्व सामाजिक संस्था
या सर्व सोबत आहोत आम्ही आणि मराठी महापौरच या मीरा भाईंदर शहराला व्हावा अशी आम्ही मागणी लावून धरलेली आहे। या संदर्भात आमचं एक आंदोलन 2 फेब्रुवारी आणि 3 फेब्रुवारी रोजी या मीरा भाईंदर शहरात होत आहे। त्या संदर्भाचं निवेदन घेऊन आम्ही माननीय उपायुक्त परिमंडळ 1 यांना भेटण्यासाठी गेलो।